नमस्कार मित्रांनो. तर बरेच दिवस माझा व्लॉग आला नाही असं माझे मित्र म्हणतायत. तर मला वेळ मिळत नव्हता, मी इंडियाला गेलो होतो. तर आम्ही आता इथे वेकेशन पिरियड चालू आहे. तर आम्ही चाललो आहे, हे स्वीडनचं एक हेवन डेस्टिनेशन आहे. खूप फार सुंदर आयलँड आहे गॉटलँड म्हणून. तर आम्ही गॉटलँडला चाललो आहे. आता तुम्हाला काळोख दिसतोय कारण रात्रीचे आता 4 वाजलेत. आम्ही 3 वाजता निघालो आहे घरातून आणि आता आम्ही पार्किंगमध्ये इथे उभे आहोत. क्रूजने जावं लागतं. नीनाश्यामच्या इथून आम्ही जाणार आहोत. तर आमच्या घरापासून अर्ध्या पाऊण तासावर आहे आणि आता 3:45 झालेत. 4:10ची क्रूज आहे आणि ती आम्हाला 2 ते 3 तासाने त्या आयलँडवरती सोडेल. तर हे तुम्हाला असे आता ही पार्किंगमध्ये आम्ही उभे आहोत. इथे ही अशी क्रूज दिसत असेल, ही क्रूज आहे. ही क्रूज आहे. आता क्रूजमध्ये जायचं आहे. तर खूप गर्दी आहे, वेटिंग आहे पार्किंगसाठी. तर आम्ही आता पोहोचलोय पार्किंग मध्ये, गाडी लावली. आता उतरून पाहिजे तेवढं सामान घ्यायचं आणि वर जायचंय. आम्ही फ्रंट सलोनला बसलोय. इकडे मला दाखवतो. फ्रंट सलोन मध्ये ऍक्च्युली कसं आहे, पुढच्या साईडला समुद्र आहे. दाखवतो. वॉशरूमची व्यवस्था असते इथे. इथे ट्रेज सलोन आहे, म्हणजे लहान मुलांचा. आम्हाला मिळाला नाही कारण फुल झाला होता. तो खूप आधी 2-4 महिने आधी बुक करावा लागतो. आम्ही लास्ट मिनिटला आमच्या फ्रेंड्सबरोबर बुक केलं, पण त्यांनी इथे बुक केलं आधी 4 महिने आधी. तर हा असा कलरफुल आहे माणसाला. तिथे लोक बघा असे पण झोपतात आपल्यासारखे, जसे ट्रेनमध्ये झोपतात तसे. हे गॉटलँड दाखवत आहे टीव्हीवरती. आम्ही पोहोचलो आता गॉटलँडला. किती सुंदर आहे बघा, चारी बाजूने पाणी आहे. आम्ही आता पोहोचलोय गॉटलँडला. आता वेट करतोय. आम्हाला कार बाहेर काढायला परमिशन देणारे लोक, त्यांनी सांगितल्याशिवाय इंजिन चालू करायचं नाही, असा इन्स्ट्रक्शन्स आहेत. तर अशा आम्ही कार लावलेले आहेत. एक गोष्ट म्हणजे ज्यांनी कार आणली असेल तर आम्ही ते मिस केलं. तुम्ही कारचा अलार्मची सिस्टीम असते ती बंद ठेवायला पाहिजे, नाहीतर ही गाड्या हलतात, त्यामुळे त्या अलार्म वाजतात. तर माझ्या गाडीचाही कदाचित अलार्म वाजत होता कारण मी आलो तर ती ब्लिंक करत होती. तर त्यांच्या इन्स्ट्रक्शन्स आहेत ते आम्ही मिस केलेले. कारण आम्ही आलेलो तर नंतर एकदा तुम्ही इथून कार लावून वरती गेला डेकवरती की तुम्हाला नंतर परत या कार पार्किंगमध्ये यायला अलाउड नसते. त्यामुळे काही जणांचे कार अलार्म वाजत होते. आम्ही प्रयत्न करत होतो इकडे यायला. असे इथे बंगले आहेत, म्हणजे एअरबीएनबीने तुम्हाला रेंटवर मिळतात. याच्यातला एक रेंटवर घेतलेलं आहे. चेक इन आमचं लेट आहे दुपारी. आम्ही फक्त आता बघायला आलो आणि तिथून मग परत आम्ही दुपारी येऊ जेव्हा चेक इनचा टाईम आहे.
समोरचं 2 नंबर जे लिहिले आहेत ते घर घेतलं आम्ही, 2 नंबर हे घर आहे. ते पाठी मला वाटतं वरांडा वगैरे, पण आता आमचा अजून टाइम नाही झालाय, तर आय गेस इथे पार्किंग दिसते, तर दुसरी लोक आहेत अजून इथे. सकाळी आम्ही लवकर पोहोचलो तर काय उघडलं नाहीये. इथे पार्किंग लॉट मध्ये आम्ही मराठी गाण्यांवर डान्स करतोय. अशी ही एक कॉलनी आहे टाईप, जिथे अशी बरीच घरं आहेत जी तुम्हाला एअरबीएनबीच्या थ्रू रेंटवर मिळतात. ते ओनर्स राहतात, तर डिपेंड पॅकेज आहे. तर आम्ही ह्या घराचं घेतलं आहे, पण हे फुल घरात राहत नाही कारण इथे ओनर राहतो. तर ह्याच्या पाठीमागे हे जे घर आहे हे वालं पाठीमागे छोटंसं, आणि गॅरेजचं कन्वर्ट केलं आहे स्टेसाठी. आम्ही तिथे राहतो आहे ह्याच्यामध्ये. तर एअरबीएनबीच्या थ्रू तुम्ही असे येऊ शकता. असा हा गार्डन एरिया वगैरे आहे मुलांसाठी खेळायला, तुम्ही वापरू शकता. काही ठिकाणी ओनर नसतात, हे ते ओनर राहतात स्वतः. हा एरिया आहे, बॅकयार्ड आहे. बॅकयार्डला आहे मुलांना खेळायला. परत इथे आहे सफिशियंट प्लेस असते खेळायला. हॅलो, तर आम्ही आता दुपार झाली आहे, तर जेवायला एका गार्डनमध्ये आलो आहे. इथे पार्किंग करून फ्री पार्किंग आहे, आणि हे गार्डन आहे असं छान. तिथे दिसेल तुम्हाला बसलेत खाली पिकनिक मॅट टाकून. आता आम्ही इथे गार्डनमध्ये जेवण करून घेऊ. हे असं गार्डन आहे, तिकडे ऑलरेडी खेळत आहेत मुलं. आता इथे असे झुले आहेत, इथे मस्त झोपायला. तुटलाय तरी आहे लाईफ इथली गार्डन मध्ये झुला. हे ॲपल ट्री आहे, हे ॲपल चाललेत. चालता चालता या गार्डनमध्ये एक विचित्र ट्री आम्ही बघितलंय, झाड. त्याचं नाव बाओबाब आहे. हे नॉर्मली आफ्रिकन ट्री असतं, पण इथे स्वीडनला ह्या गार्डनमध्ये आहे स्कॉटलंडच्या. हे ट्री आहे, हे उलटं वाटतं. याच्या फांद्या बघाल ना, तर हे असं उलटं आहे याची मुळं. हे असं खालून असं दिसतंय पूर्ण. हे असं खोड आहे, आपल्याच्या फांद्या अशा खाली लटकतात वरती वाढण्याच्या ऐवजी. पण हा असा पूर्ण असा घेर बनतो त्याच्या खाली. ते अजून वाढेल झाड. बाओबाब असं म्हणतात त्याला, आफ्रिकन बाओबाब. त्यांचं जे खोड असतं ते खूप मजबूत असतं. पण नमस्कार मित्रांनो, आज आम्ही चाललो आहे इथल्या फॅरो नावाच्या बीचला. ते फार सुंदर बीच आहे असं ऐकलं आहे मी. तर आम्ही पहिलं कारने बोटीवर जाणार आहे. मग तिथून एका ठिकाणी बोटीवरून उतरल्यावरती कार कुठे पार्क करायची आहे. तिथून मग 1 किलोमीटर एका फॉरेस्टमध्ये वॉक आहे, आणि मग तिथून आम्ही बीचवर पोहोचणार आहे. आमच्यासाठी पण फर्स्ट टाइमच आहे एक्सपिरियन्स. मी काही शूट करतो पुढे, बघूया कसं आहे. वेदर खूप सनी आहे बघा. आता आम्ही हे उभे आहोत इथे लाईन मध्ये बोटीसाठी. आता आम्ही बोट मध्ये चढलो आहोत.
गाडीने आणि बोट अशी लोखंडाची बोट आहे, त्याच्यामध्ये अशा या गाड्या लागल्या आहेत सगळ्या. ही माझी गाडी आहे. आता एवढा डिस्टन्स आम्ही कव्हर केला आहे पाठीमागे. हॅलो, प्लॅन थोडा चेंज झाला आहे. आम्ही पहिलं लाईट हाऊसला आलो इकडे. हे लाईट हाऊस आहे मरीन, स्वीडिश मरीन टाईम ते लोक ओन करतात. ते पूर्वी मॅन्युअल होतं, आता थोड्या वर्षापूर्वी ते ऑटोमॅटिक केलेलं आहे. त्यावर लोक इथेच राहायचे लाईट हाऊस मॅनेज करायला. त्याचा उपयोग कसा आहे की जेव्हा फॉग वगैरे असतं तेव्हा त्या बोटींना वॉर्निंग वगैरे द्यायला ते लोक वापरतात. तर आम्ही तिथे पहिलं तिथे पोचले, नंतर आम्ही बीचला जाणार आहोत कारण ते एंडला होतं लाईट हाऊस मोस्टली. तर हा असा लाईट हाऊस आहे इथे. हा जो दिसतोय तो बघायला आलो आहे आम्ही. तिथून नंतर आम्ही हे सुदर्शन बीचला आता आलो आहे. इथे हा मॅप आहे, भरपूर मोठा एरिया आहे बीचचा. आणि इथे ना हे असं हे शॅक आहेत. एक रेस्टॉरंट आहे हे स्ट्रॅड कॅफे म्हणून. ते बघून ना मला एकदम गोव्याची आठवण होते. तिथे गोव्याला असेच आपले शॅक वगैरे आहेत ना, मला एकदम गोव्याचा फील येतो इथे आता आल्यावर. आणि हा इथून असा हा सरळ जो रोड आहे तो बीचला जातो. त्या साईडला हे कॅम्प आहेत वेगवेगळे, व्हॅन्स वगैरे लोक घेऊन येतात त्यांचे. ही पाठची बाजू आहे आणि ह्या साईडला यांचं ऑफिस आहे. आणि या साईडला आतमध्ये अजून हा राईट साईडला पण तो कॅम्पवाल्यांनाच अलाउड आहे एरिया, व्हॅन वगैरे घेऊन. ते छोटेसे शॉप आहे तिथे जे असे शॉल आणि काही स्विमिंग क्लोथ्स वगैरे विकतात. या साईडला पुढे गेल्यावर हे थोडं राईट साईडला टॉयलेट आहे. ओके म्हणजे काय एवढं क्लीन नाही आहे, त्यांच्याकडे काय एक्सपेक्टेशन नाही आहे थोडे टॉयलेटचे जास्त. लेफ्ट साईडला यांनी काही मेंटेन नाही केलं आहे. बघा हे असं पूर्ण पाठच्या साईडला तुम्हाला दिसेल. चांगला एरिया आहे. पण पुढे गेल्यावर आता हे बीच दिसतंय. मी जातो पटापट बीचला. एंट्रन्सला असा हा त्याने वेलकम बोर्ड लावलाय बीचला. आम्ही बीचमध्ये एंट्री करतोय. वाव, भारी आहे, एकदम सनी आहे आणि मस्त लवली बीच. किती वर्षांनी बीचवर फुल फील येतो एकदम गोव्याचा मला. लोक पण मस्त एन्जॉय करतायत, सनबाथ घेत आहेत. आहा, मस्तच नाईस. आणि ह्या साईडला हे थोडेसे शॉप आहे छोटंसं. पुरे लोक सगळीकडे पसरले आहेत मस्ती. नाईस. जातो आम्ही पण, बसतो जरा. फायनली पाण्यात उतरलो आहे. एवढं थंड आणि मस्त नितळ पाणी आहे. छान मस्त वाटते. वरती ऊन आहे आणि खाली नितळ पाणी आहे मस्तपैकी. आणि ना आम्हाला इथे थोडे जेलीफिश दिसले. पूर्ण समुद्रातच होते. आम्ही जागा चेंज केली, म्हटलं इथे जास्त ठीक आहे, पण नाही, ते सगळीकडेच होते जेलीफिश. हे दिसत आहेत का? मी थोडे रेकॉर्ड करायचा प्रयत्न केलाय. तर हे बघा थोडे, हे हा मोठा एक जेलीफिश आहे. पण काय असं काही त्रास नाही झाला जेलीफिश. आणि लोक पण आहेत भरपूर इथे आमच्या आजूबाजूला. ते सगळे असं एन्जॉय करतात. आम्ही पण एन्जॉय केलं मस्त पाण्यामध्ये. तर नेहमीप्रमाणे गुगल मॅपने आम्हाला फिरवलंय आणि डेड एंडला आणून सोडलंय. आता आम्ही इकडे असे थांबलोय, पण हा एकदम असा उजाड माळ आहे आणि अशा रोडवर आणून सोडलंय जिथे काही नाहीच आहे जायला. पुढे बंद आहे पूल आणि तो सांगतो त्याला क्रॉस करून जायला. तर फनी आहे. तर आता आम्ही काहीतरी परत दुसरा रस्ता बघतो कसा जायचा. तर आता आम्ही इथे एका ठिकाणी आलो आहे. तिथे असं हे पूर्ण सपाट पठार आहे, पण रॉक्स आहेत, व्हाईट सँड आहे ही. आणि हा समुद्र आहे आणि मोठे मोठे रॉक्स आहेत. तर इकडून आता या साईडने आम्हाला चालत जायचं आहे थोडासा. हा पूर्ण मोठाच्या मोठा रोड आहे बघा. असा तो 10 ते 15 किलोमीटर आहे आतमध्ये गाडीने. तिकडे ते रॉक्स दिसत आहेत थोडेसे, नॅचरल रॉक्स आहेत. तिथे काय काय इन्स्ट्रक्शन्स लिहिले आहेत, मी थोड्या वाचतो.
तर आम्ही आलो आहेत. हे जे मोठे मोठे रॉक्स आहेत ते रॉक्स इथे समुद्रातून बनलेले आहेत, विशिष्ट ह्याचे आहेत. पण ते थोडे हिलिंग वगैरे पण आहेत. एक स्टोरी आहे ह्याच्या मागे. एक बाई होती, तिला प्लेग वगैरे झाला होता तर ती पळून इकडे आली होती आणि या रॉक्समध्ये थांबलेली. पण त्या रॉक्समध्ये नंतर तिला ती हील पण झाली, पण नंतर तिला एवढे जेम्स वगैरे मिळाले ना की ती सगळ्यात रिचेस्ट पर्सन झाली. पण अशी एक स्टोरी आहे. मग नंतर इकडच्या आर्किओलॉजिस्टने हे आता हे हेरिटेज म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. बघतो मला काय मिळतंय का. आता इथे मस्त रॉक आहेत वेगवेगळ्या आकाराचे. मी एका रॉकवर चढलो पण आहे. हा बघा, हा किती उंच चढला. त्यात माझ्यापेक्षा जास्त किडे आहेत. पोल्युशन ना 0% आहे, 0. अलग इफेक्ट. हॅलो, तर आम्ही आता गॉटलँडच्या 18th सेंचुरीच्या फिश मार्केटच्या इथे आलो आहे. आता हे खूपच असं आउटस्कर्टला एकदम आतमध्ये आहे, म्हणजे ते आता काही फिशिंग होत नाही. पण हे असं जुनं मार्केट आहे. हे जे दिसतंय ना पाठीमागे ते. फिश मार्केट होतं. फिश पण नाही आहे आणि मार्केट पण नाही आहे, पण ठीक आहे, त्याने प्रिझर्व केलं आहे. पण बाकीचं काय नाही, सगळं बंदच ठेवलं आहे. सगळे खास नाही बघायला, पण एक जुनं आहे. आणि हे हा जो सीशोर आहे ना, हा तो सुंदर आहे, फार सुंदर आहे. सगळे कायच नाही ठेवलं आहे. ठीक आहे, पण शॉर्ट डिस्टन्सवर होतं, 7 मिनटात. तर आम्ही आलो, बघायला पाहिजे एकदा. त्यांनी नॅशनल हेरिटेजमध्ये ते ठेवलं आहे. तर आता फेरीतून आम्ही रिटर्न आलो आहे आणि ते हे एक इंडियन रेस्टॉरंट आहे. त्याचं नाव आहे सुख इंडिस्क रेस्टॉरंट. तिथे आम्ही आलो आहे. आता बघू कसं जेवण आहे. तर आम्ही जेवलो इथे. बेस्ट जेवण, चांगलं होतं. इंडियाची टेस्ट आली आम्हाला. प्लस ना यांच्याशी ओळख झाली. हे स्टॉकहोमचेच आहेत, आम्ही राहतो तिथेच. तर तिथेही त्यांचं एक रेस्टॉरंट आहे. हे रेस्टॉरंट ते समरमध्ये फक्त 2-3 महिने चालवतात, आता ऑगस्टपर्यंत. पंजाबचे आहेत, चांगले आहेत, मस्त छान होतं जेवण, छान होतं. तर तुम्ही पण ट्राय करा. स्टॉकहोमला सोलेंटुलाला त्यांचं आहे एक रेस्टॉरंट, फार छान.